आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी असं म्हणत आषाढ वारी अगदी देहू आळंदीपासून हा प्रवास सुरू करून आपण थेट पंढरपूर येथे जाऊन त्या कळसाचं दर्शन घेतलं. आणि आता गुरुपौर्णिमेचा दिवस. काय योगायोग असतात कधी कधी. मी सोलापूरमध्ये आलो आणि मला माझ्या मित्राची आठवण झाली. म्हटलं चला संदीप पवार या आपल्या मित्राला भेटूया. कारण कायम कधी स्वामींची मूर्ती पाहिजे असेल तर माझा फोन संदीपला येणार हो. आणि संदीप लगेच ती मूर्ती मुंबईमध्ये पाठवणार. आज खूप दिवसांनी या स्टुडिओत आलो आणि ही सगळी अशी तुझी कला बघून खूपच प्रभावित झालोय. खूपच आनंद होतोय. पहिल्यांदा तर तुमचे मनस्वी आभार. एक तर तुम्ही आदेश विश्व या नवीन चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांशी एक आत्मीयतेने संपर्क साधताय आणि एक वारीचं वेगळंच दर्शन पाहायला मिळतंय. असे एक एक प्रसंग आहेत की ते तुम्ही जेव्हा मुलाखती घेता लोकांच्या तर ते फार बघूनच भारावल्यासारखं होतंय की प्रत्येकाच्या डिटेलमध्ये जाऊन त्याची विचारपूस करणं. तर हे फार मोठं काम तुमच्या हातनं घडतंय. एक विठ्ठलाची कृपा आणि तुमचा घरचा आलेला वारसा, आजोबांपासून चालत आलेला वारसा, तर तोच मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून पूर्ण करून घेत असेल. आणि त्याच कनेक्टिव्हिटीने आपण एकमेकांशी जुळले गेलेलो आहोत. माझ्याही घरचा वारसा तसाच आहे. माझे वडील आर्टिस्ट होते, आजी आर्टिस्ट होती आणि आमचे पूर्वीचे माझे पूर्वज जे होते ते कोल्हापूरचे संस्थानिक कलाकार होते. तिथून हा वारसा चालत आलेला आहे. म्हणजे जसा तुमचा वारसा आहे तसं माझाही वारसा आहे. त्यामुळं 18 वर्ष झाले हा मी प्रवास चालू आहे स्वामींच्या कृपेने. 9 वर्षामध्ये ही प्रगती बघून ना मी खरंच थक्क झालो. हो. म्हणजे काय आहे, शेवटी कलावंताला किंवा त्या मातीतून एखादी कला निर्माण करत असताना क्ले मॉडेलिंगच्या माध्यमातून ते एक गोष्ट साकारण्यासाठी अत्यंत किती ते नाजूकपणे त्याच्यात पूर्णपणे पेशन्स आणि त्यामध्ये असा जीव ओतावा लागतो. यस यस यस. आणि ते जीव ओतवलेला दिसतोय ते प्रत्येक कलाकृतीमध्ये. पुणे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये माझं 4 वर्ष मी स्कल्पचरचा डिप्लोमा पूर्ण केला. तिथं माझं शिक्षण कंप्लीट केलं मी. त्याच्यानंतर मग व्यावसायिक पद्धतीने मी पण हातात माती, कारण म्हणजे कसं लहानपणी मुलांना मातीत गेला तर ओरडा मिळतो. हो. मातीत हात घालू नको, हो. मातीत जाऊ नको हो. असं म्हणत असताना हा. तू पहिला मातीत कधी खेळला? म्हणजे ह्याचं कारण ते सोलापूरमध्ये. हो, ह्याचं कारण माझ्या घरचा चालत आलेला वारसा. माझे वडील पोर्ट्रेट आर्टिस्ट, पेंटिंग काम करायचे. मग त्यांच्या निमित्ताने मी सोलापुरातील नावाजलेले गणेश मंडळ आहेत, वडिलांच्या सोबत मी खाली जायचो हाताखाली. मग ती आवड असायची ना, म्हणजे गणपतीला जवळून बघता येतं. आणि मला सांगायला आश्चर्य वाटेल की जेव्हा तो कलरिंगच्या वेळेस फर्स्ट टाइम गणपती पूर्ण प्रायमर मारला जातो, व्हाईट केला जातो, तो व्हाईट गणपती बघण्यामध्ये एवढं जबरदस्त फील येतो ना. माझ्या स्वप्नात यायचं की मी त्या व्हाईट गणपतीच्या हातामध्ये असं तो मोदकाच्या ऐवजी मीच तिथं बसलोय आणि असं ते स्वप्न पडायचे मला. आणि मला वाटायचं की आपण पण कधी करायला लागू असं. म्हणजे ती एक भावना तिथून बिल्डअप होत गेली. मग हळूहळू तुटके का प्रयत्न होऊ दे मग करत राहायचो. मग कोणाचं अप्रिशिएशन मिळायचं त्यावेळेस. पण पहिली मूर्ती कुठली केली होती? पहिलं माझं तसं बघायला गेलं तर गणपतीपासूनच सुरुवात केली मी. अच्छा, पहिलं गणपती श्री गणेश. श्री गणेशच केला. म्हणजे गणपतीचं एक वेगळंच अट्रॅक्शन आहे. जसं आपण आता हा गणपती पाहतोय, हा गणपती 2015 साली केलेला आहे मी गणपती. आणि हे बाल गणेश स्वरूप दिलेलं आहे. नाही, 2 हाताचाच गणपती आहे. पण मला काय वाटतं, हा, आम्ही म्हणजे संदीप माझा मित्र आहे, संदीपची कला आमच्याकडे येते. संदीपनी साकारलेले असे 2 हात वरती केलेले स्वामी महाराजांची मूर्ती, स्वामी समर्थांची, त्याचं क्रेडिट जातं केदार शिंदे सरांना. कारण का केदार शिंदे सरांनी मला ते म्हणजे त्यांच्याकडे मी फर्स्ट टाइम जेव्हा भेटायला गेलो, अगबाई आरच्या 2 लॉन्च झाला होता. नक्की त्यांचं FM वर मी ऐकलं आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला होता मी. आणि त्यांनी सरांनी पटकन मला बोलवलं की तू भेटायला ये, मला ही स्वामींची मूर्ती पाहिजे. मग जेव्हा भेटायला गेलो होतो तर तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की हे तुला मला तुझ्या कामामध्ये मला हे हवे आहे. तिथून मग ती सुरुवात झाली. आणि माझी आणि याची ओळख सुद्धा केदार शिंदेंनी करून दिलेली आहे. पण मला सांगा, आता हे ठीक आहे, इथे मूर्त्या आहेत, आम्ही आलो तर आम्हाला इथे मूर्त्या दिसतात,
पण मूर्ती संदीपच करतो हो. हे आम्ही कसं काय मान्य करायचं? त्याच्यासाठी आपण थोडंफार आता स्टार्ट करूया. बघूया, म्हणजे मला जेणेकरून बघायचंय. पितांबरी देवभक्ती अगरबत्ती, अनुभवा भक्तीची शक्ती. आरती स्वामी राजा, कोटी आदित्य तेजा, तू गुरुमाय बाप, प्रभु आजानुभुजा, आजानुभुजा, आरती स्वामी राजा. मला असं वाटतं जेव्हा आर्ट हाऊसची निर्मिती झाली तेव्हा संदीपला जणू काही स्वामींनीच म्हटलं आणि म्हणूनच 2018 मध्ये जेव्हा मी इथे आलो होतो, मला अजून आठवत आहे, एका छोट्याशा जागेत संदीप आपली ती कलाकृती साकारत होता, अगदी मर्यादित स्वरूपात. पण आता ज्याप्रमाणे जवळजवळ 8 वर्षांनी मी आलो, पण 8 वर्षांनी आल्यानंतर जेव्हा मी त्याला बघतो आहे आणि तो ते करत असताना ज्या पद्धतीने त्याचा हात आणि त्याचं जीव ओतणं, म्हणजे एखाद्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा ही हातातनंच होते असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि ते संदीप काम जेव्हा जेव्हा करतो ना तेव्हा तेव्हा जाणवतं. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की फर्स्ट टाइम मी लाईव्ह कुठल्या ह्याच्या माध्यमासमोर मी आलो आहे. कारण का आत्तापर्यंत मी काम करतोय, कोण संदीप पवार हे सुद्धा काही जणांना माहिती नसेल. हे आज योगायोग म्हणा आणि की तोही एकादशीच्या गुरुपौर्णिमेला. दिवशी सरांचे पाय इथेच डायरेक्ट आमच्या स्टुडिओला लाभले. हे परमेश्वराची कृपा आहे. कलेचा प्रवास हा खूप पेशन्सचा प्रवास आहे. पटकन काही साध्य होत नाही. शॉर्टकट तर बिलकुल चालत नाही. तुम्हाला प्रसिद्धी मिळो न मिळो तुमचा प्रवास चालू ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा कलाकाराचा भाग असला पाहिजे जीवनामध्ये. फेमस झाले की तुम्हाला प्रसिद्धी मिळते, वाहवा होते. त्याच्यामध्ये कलाकाराचं थोडंसं एक माझ्या दृष्टीने माझा असा विचार आहे की त्याला थोडंसं एक खच्चीकरण केल्यासारखं होतं किंवा तो थोडासा आळशी होतो. मग तो सतत जागा राहिला पाहिजे जेणेकरून त्याने कलेवर फोकस राहून सतत कामाचा ध्यास जे काही काम करत असेल तो त्यांनी केला पाहिजे. पूर्वीच्या ज्या कलाकृती होत होत्या त्याचं कारणच ते होतं की प्रसिद्धीपेक्षा कामावर फोकस जास्त राहत होती लोक कलेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच मायबाप रसिक प्रेक्षकांना मी हेही सांगू इच्छितो की हे असं आता कर किंवा करशील का किंवा आधी तयारी कर असं काहीही ठरलेलं नव्हतं. उत्स्फूर्तपणे हे उत्स्फूर्तपणे ठरलेलं आहे, अचानक ठरलेलं आहे. सरांची भेट होणार म्हणून सांगितलं त्यांनी आणि आता मी त्यांना सुद्धा मनात किती वेळ आलं. आधी फोन हो, केला की हो, आहेस का, मग मी हो. येतो स्टुडिओत. त्यांच्या धावत्या वेळेत त्यांनी विचारलं आणि ते नाही मला सगळं- खरंच जेन्युइनली असं वाटतं की कसं असतं की आतापर्यंत जी कलामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या प्रत्येक स्कल्पचरमध्ये असू द्या किंवा म्युरलमध्ये असू द्या, एक ना अशी नजाकत बघायला मिळते. त्याच्यातलं फिनिशिंग, त्याचं काम, म्हणजे हे बघत असताना जेव्हा जेव्हा स्वामी महाराजांची मूर्ती आम्ही बघतो तेव्हा ती इतकी मनोभावे तुझ्याकडनं घडलेली आहे ना. होय. आणि म्हणून उत्तरोत्तर तुझी प्रगतीच होणार आहे. आणि हा एवढूसा स्टुडिओ नाही, आता एकाचे 2, 2चे 3 स्टुडिओ नाही, हो, मोठा तुझी एक बिल्डिंग आम्हाला बघायची आहे सोलापुरात लवकरच. निश्चितच. आणि त्याच्यामध्ये- स्वामींचा आशीर्वाद असेल तर तेही होईल. म्हणजे स्वामी महाराजांच्या दर्शनाला आलेली मंडळी जसं अक्कलकोटला जातात तसं हे स्वामी महाराज ज्यांच्या हातून घडून ही अशी सुबक सुंदर स्वामींची मूर्ती लाखो घरांमध्ये पोहोचलेली आहे जगभर, ते सुद्धा एक मंदिर होणार आहे होय. स्कल्पचरचं, की इथे बघायला ती लोक येतील हा मला विश्वास आहे.
माझा असा विचार आहे, आता ही जशी प्रोसेस घडते तसंच माणसाचं जीवन असतं. म्हणजे हे सुरुवातीची प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये नक्की चित्र जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत त्याला अंदाज नसतो की आपण काय घडतोय आणि कसं घडतोय. पण त्या जसं जसं तुम्ही त्याच्यावर मेहनत करता, आपल्या आयुष्यावर म्हणा किंवा तुमच्या कलाकृतीवर, तसं तसा आकार घेत जातं. म्हणजे बघा ना, आई वडिलांनी केलेले उत्तम संस्कार हा. त्या मुलामध्ये किती ओतप्रोत भरलेले आहेत. कारण आई वडिलांनी असाच मातीचा गोळा Yes, त्याला घडवलेला आहे आणि म्हणून आपल्या आई वडिलांचं मोल फार मोठं आहे, yes. जे या वारीत सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं. जागोजागी माऊली आपल्याला अनुभव आणि दर्शन देत असतात. की हे सोपं नाही, याच्यात खूप मोठी साधना आहे, अनेक वर्षाची तपस्या आहे, मेहनत आहे आणि त्यातूनच आपलं आयुष्य घडतं. तसंच काहीसं आहे आणि वारी सुद्धा हेच शिकवते होय. की ऊन वारा पाऊस कुठलीही संकट येऊ द्या, तुम्ही हताश होऊ नका. आणि ध्येय काय असतं तर फक्त विठ्ठल भेटीचं ध्येय असतं. बा. आणि मग विठ्ठलांचं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे विठ्ठलांचं दर्शनही होत नाही, होय. म्हणजे अपेक्षाही नाही कसली, तर यायचं निरपेक्ष भावनेने निरपेक्ष भावनेनं पंढरपुरात यायचं, त्या कळसाकडे बघायचं, दर्शन करायचं आणि कळसाचं दर्शन घेत असताना साक्षात विठ्ठल भक्तीचा आनंद आणि विठ्ठल भेटले या भावनेतून पुन्हा आपल्या घरी परतायचं. लाखो मैल हजारो मैल वारकरी चालत असतात आणि त्या वारीत चालायला मिळालं हे सुद्धा एक आनंदाचं आणि भाग्य आहे. घराघरातल्या स्त्री शक्तीची घ्या काळजी. दागिन्यांसाठी फक्त पीएनजी ज्वेलर्स. पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. कलियुगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ, वैकुंठनाथ. आरती स्वामी राजा. केसरी प्रवासात अविस्मरणीय अनुभव देते. या प्रवासामध्ये आज स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा क्षण म्हणजे अविस्मरणीय अनुभव. आपुल्या समान आरती स्वामी राजा. अखंड प्रेम राहू नाम ध्यानी दयाळा, ध्यानी दयाळा. सत्यदेव सरस्वती म्हणे आम्हा संभाळा, आम्हा संभाळा. आरती स्वामी राजा. कोटी आदित्य तेजा तू गुरुमाय बाप. प्रभु आजानुभुजा, आजानुभुजा. आरती स्वामी राजा. गरे गमा पानी सरी समगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय